चर्चा करताना म्हणत असतात, विनायकरावजी आतोस्ता बोलताना म्हणाले की तुमच्या शब्दामध्ये तुम्ही समाचार घेणारच आहात, त्याबद्दल निश्चितपणे काही शंका नाहीये, पण शब्दांची पूजा करत नाही. तुमच्याबद्दल एवढंच बोलू इच्छितो की शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात प्रकाश नाही त्यांच्या गावात आपण सूर्य देतात. आदरणीय माननीय सुषमाताई अंधारे आपल्याशी संवाद साधतील. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आहे. मनोगतासाठी आमंत्रित करतो सुषमाताईंना. सन्मान्य विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित माजी आमदार सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि सभा आयोजक आयुष्यमान विनायकरावजी भिसे पाटील, माजी आमदार संतोषरावजी टाकते, आमचे दुसरे तरुण तडफदार शिवसेना जिल्हा प्रमुख आणि ज्यांनी पानकनेरगाव मध्ये कॉर्नर मीटिंग होता अतिशय सुंदर सभेचं आयोजन केलं असे संदेशजी देशमुख, हिंगोलीचे सभापती भैया पाटील, शिवसेना नेते गोपू पाटील, बाळासाहेब चिरमगर, मानवराव खांडेकर, दिलीप मुरगे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवा शिंदे, डॉक्टर रमेश शिंदे, उद्धवराव गायकवाड, परमेश्वर मांडगे, या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या यात्रेमध्ये आमच्या समवेत उपस्थित असलेले अकोला युवा सेनाचे विस्तारक ॲडव्होकेट जयेश वाणी आणि विविध जिल्हा आणि तालुक्याहून यात्रेमध्ये सामील झालेले सर्व पदाधिकारी, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व अगदी उन्हातान्हात सुद्धा ही सभा ऐकण्यासाठी थांबलेले सर्व भावांनो आणि बहिणींनो, बराच वेळ झाला सभा चालू झालेली आहे आणि अनेक वक्त्यांनी आपली अनेक भाषणं केलेली आहेत. हिंगोलीमध्ये मी काही पहिल्यांदा येत नाहीये, मी अनेक वेळा आली आहे. हिंगोलीमध्ये अगदी रामलीला मैदानावरही मी सभा केलेली आहे, पण मधल्या काळात काही मला म्हणजे शिवसेनेत आली तेव्हापासून काही माझी हिंगोलीमध्ये सभा झाली नाही. एक सभा नक्की झाली होती, ती टारफे साहेबांनी आदिवासींचा बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम घेतला होता. पण माझा एक शिरस्ता आहे की जो मंच असेल त्या मंचावर आपण त्याच विषयावर बोलावं आणि त्यामुळे बिरसा मुंडा जयंतीच्या वेळेला मी राजकीय दृश्य करणं फार कटाक्षाने टाळलो होतो आणि आता पुन्हा एकदा या मुक्त समाजाच्या माध्यमातून आपल्या समवेत संवाद करण्यासाठी उभी आहे. 30 जानेवारीला मुक्त समाज राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून सिंदखेड राजावरून सुरू झाला. आज 6 तारीख 6वा दिवस आहे आणि या 6 दिवसामध्ये आम्ही जवळपास 150 किलोमीटर वेगवेगळ्या लोकांना भेटत, अगदी गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, विवाह गोटे फोडणाऱ्या बायका असतील, मूर्ती घडवणारे, जाते उखळ करणारे मूर्तिकार असतील, पातळपट असतील, ऊस गाळणारे, काय ऊसाची कलई चालवणारे लोक असतील, अशा अनेक प्रकारच्या विद्यार्थी, सुशिक्षित, बेरोजगार, युवक, महिला, आशा वर्कर, आरोग्य सेविका, अशा अनेक लोकांना भेटतोय आणि त्यांच्याशी बोलतोय, संवाद साधतोय. खरं तर इलेक्शनचा माहोल अजिबात नाहीये, पण तरीही पक्षप्रमुखांनी एक आदेश केला की आपण सगळ्या महाराष्ट्रात जाऊया, महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं जरा समजून घेऊया. आपल्याला भविष्यात जेव्हा कधी निवडणुकांना सामोरं जायचं असेल तेव्हा आपल्या निवडणुकीचा जाहीरनामा काय असावा, तर तो जाहीरनामा ठरवण्याच्या आधी महाराष्ट्राचा जनमानस काय आहे तो जनमानस आपण समजून घेतला पाहिजे. आणि का समजून घेतला पाहिजे, तर रोज उठून आम्हाला पंतप्रधान श्री मोदीजी यांची मन की बात ऐकावी लागते. लोकांची इच्छा असो अगर नसो, भाजपचे कित्येक आमदार अमक्या ठिकाणी बसून मन की बात ऐकली, तमक्या ठिकाणी बसून मन की बात ऐकली असं म्हणत PR एजन्सी मार्फत ते मन की बात ऐकलेले फोटो टाकतात. परंतु जनतेला काय वाटतं, जनतेच्या मनात काय आहे,
बहुत हो चुकी मन की बात, आप सुनेंगे जन की बात असं म्हणत तुमच्या मनात काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे ते अगदी गावखेड्यात जाऊन ऐकावं, तुमच्याशी बोलावं, बसावं हा हेतू घेऊन ही मुक्त संवाद यात्रा चालू आहे. आणि जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी पुढे व्हावं असं आम्हाला प्रकर्षाने वाटलं. का पुढे व्हावं त्याला पण कारण आहे. मी आता जस्ट म्हणजे सभा चालू होती, वक्त्यांची भाषणं चालू होती आणि कुणीतरी माझ्याकडे एक व्हिडिओ पाठवला. सहज मोबाईल ब्लिंक झाला म्हणून मी बघितलं, म्हटलं काय आता इथे स्क्रीन नाहीये, नाही तर लगेच दाखवलं पण असतं. आणि मला आधी कळलंच नाही की काय चाललंय. गाडीत कुणीतरी माणूस आहे, एक बाई आहे, काहीतरी चाललंय. मग खाली कुणीतरी लिहिलं की मला माहित नाही काय आहे. मी इतक्या निष्पापपणे नागेश भाऊला विचारलं, अहो ही कुणाचा व्हिडिओ काय आहे नेमकं. ते म्हणले जाऊ द्या ताई, आमची माणसं इतकी सज्जन आहे की त्याच्यावर काही बोलत नाही. त्याच्यात खूपच सज्जन माणसं आहे. जिजाऊ सावित्रीच्या लेकींचा हा मुक्त संवाद चालू आहे आणि हा मुक्त संवाद चालू असताना महिलांची किती अवहेलना करणारे लोक सध्या राज्यामध्ये आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतचे लोक जोपर्यंत आपल्या सोबत होते, जोपर्यंत शिवसेनेसोबत होते, तोपर्यंत ते शिस्तीत होते, तोपर्यंत त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा एक धाक होता. जेव्हापासून ते आता भाजपच्या वळचणीला गेले, ढवळ्या शेजारी पवळा मारला बाण नाही पण गुण लागला अशी त्यांची अवस्था. काय काय पद्धतीची नाटकं, म्हणजे आपल्याला असं वाटेल की अरे हे लोकप्रतिनिधी आहेत की गुंड आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत की असे टोळी युद्ध करणारे, गँगवॉर करणारे, गँग मधले टपरे छपरे लोक आहेत अशा पद्धतीने दिसतात. मग अशी कुठेतरी सलमान खान असा उल्लेख करत होतं, मला कळलं नाही आता सलमान खान कोण आहे अजून. तुमच्याकडे एवढी काय भारी भारी नावं येतं, काय काय नावं तुम्ही घेत होतात, तर मला काही सलमान खानचं काही नाव कळलं नाही. मग अजून काहीतरी कोण आहे, निष्ठेचा नांगर, निष्ठेवर नांगर. तुम्हाला सांगू का, मी शिवसेनेत प्रवेशही केला नव्हता बरं का, मी प्रवेशही केला नव्हता. मला वाटतं माझा प्रवेश 28 तारखेला झाला आणि साधारणतः 25 तारखेला वगैरे मी बांगरचं एक भाषण टीव्हीवर बघितलं. असला गडी रडत होता, जोरात असला रडत होता, बाई कमी पुढे असा हंबरडा फोडून रडत होता तो. एवढा हंबरडा फोडून रडायला लागल्यावर मी अशी किचन मधनं धावत आले. भावाला म्हटलं, भाऊ कोण रडते, कोण रडते. तर तो म्हटला, अरे हिंगोलीचे आमदार आहे, फार निष्ठावान माणूस आहे, मला खूप रडतोय. काय झालं, खूपच रडतोय म्हणला. तुम्ही सांगितलं की काहीतरी झालं तरी मी जाणार नाही, मी बैवानी करणार नाही, अरे माझ्या उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही. मी भाऊला म्हटलं, भाऊ हा सगळ्यात आधी पळून जाणार, हा नंबर 1ला पळून जाणार, हा जेवढा रडतोय हा तेवढा भामटा दिसतोय मला. कारण जे निष्ठावान असतात त्यांना असं आरडाओरडा करून सांगायची गरज पडत नाही. याच्यातल्या एकाने पण आरडाओरडा केला नाही, ना नागेश भाऊने आरडाओरडा केला, ना विनायक मिसे साहेबांनी आरडाओरडा केला, ना इकडे आमचा संदेश भैया आहे, इकडे रुपाली ताई आहे, भैया साहेब आहे, अनेक माणसं बसलेली आहेत. यांनी काही रडायची गरज नाही हो, आरडाओरडा करायची गरज नाही. माणसं निष्ठावान आहेत का नाही ते लगेचच कळतं. बरं बांगायला बघितलं, मला अजून एका पिक्चरची आठवण येते. हे दिल्लीत गोंधळ गल्लीत मुद्रा नावाचा एक पिक्चर आहे बघा. दिसल त्या पक्षाच्या माणसाला लगेच असा एक फोटो काढायचा, साहेब इलन मला आपकाच फोटो लेखित होता, इलन मला आपकाच फोटो. आता कालपर्यंत ते बाळासाहेबांचा फोटो दाखवता, आता असं लॉकेट फिरून सांगते इलन मला नाही, शिंदे साहेबांचाच फोटो पे लेके फिरता हूं. एका माणसाने किती वेळा निष्ठा बदलावी, किती निष्ठा बदलाव्या. बरं त्या निष्ठा बदलताना तरी त्या निष्ठांना काहीतरी आधार तरी असावा. म्हणजे मी हिंगोलीत बोलणार आहे म्हणून माझ्या एका कोर टीम मधल्याला फोन केला आणि म्हटलं, अरे आपण पहिल्यांदा बोलतोय हिंगोलीमध्ये, हिंगोलीत काय बोललं पाहिजे, काय अपेक्षित आहे बरं. ते म्हणले, ताई काही तुम्हाला बोलायला येईल किंवा न येईल सोडून द्या, ते मग तुम्हाला गणित आलं पाहिजे, तुम्हाला पाडे आले पाहिजे. काय कमाल, मला काही गणित येत नाही का, मला काही पाडे येत नाहीत का. मला पाडे येतात, बे 2 4 बे 6 बे 4 बे 5 मला पाडे येतात. ते म्हटले, छे असले पाडे नाही, असे पाडे नाही. तुम्ही बांगरच्या इलाक्यात जाते तर पाडा कसा आला पाहिजे तुम्हाला, एकाकड छक्का, दुरीकड सत्या, तिरीकड हात्या, चौकाकड चौका.
म्हणजे त्याच्या कीर्तीबद्दल काय बोलावं आपण, की जो रोज अधिकाऱ्यांना मारहाण करणार, जो रोज कर्मचाऱ्यांना मारहाण करणार. पण मला पोलिसांचं मोठं कौतुक वाटतं या सगळ्यांमध्ये. म्हणजे आमचा एखादा शेतकरी भाऊ जर पीक विमा मिळाला नाही, पीक कर्ज मिळालं नाही, शाळेची शेतातली मोटर बंद पडली, काही कारण असेल, तो एखादा कृषी अधिकाऱ्याकडे गेला, तलाठ्याकडे गेला, तहसीलदाराकडे गेला आणि तिथे जाऊन जर त्याने बोलायचा प्रयत्न केला जरा जरी, तर लगेच या पोलिसांचं 353 चालू असतं तुमच्यावर. 353 टाकेल, सरकारी कामात अडथळा आला, लगेच 353 चालू. बांधर अक्षरशः अधिकारी कर्मचाऱ्यांना शिव्या घालतोय, मारहाण करतोय. पीआय साहेबांचं काही लक्षच नाही तिकडे. काय माहिती काय चाललंय तुमचं. काय पीआय साहेबांची पोस्टिंग बांगर साहेबांच्या मर्जीनं झाली का काय त्यांनाच माहिती. आपलं उद्या असं म्हटलेलं होतं, आम्हाला काही माहित नाही की तुमची पोस्टिंग कशी झाली काय नाही. परंतु एखादा गरजू माणूस आहे आणि गरजू माणसाने आपलं म्हणणं मांडायला ठरवलं तर लगेच त्याच्यावरती तक्रारी होतात, त्याची लगेच पोलीस केस होते. परंतु आमदार खासदार कायदा हातात घेतात आणि त्यावर कोणी चकार शब्द बोलत नाही. बरं, हे आमदार खासदार कायदा हातात घेतात कशासाठी? तर यांची रेती माफियागिरी चालू ठेवण्यासाठी, यांचे सगळे 2 नंबरचे धंदे चालवण्यासाठी. यांचा दारूचा धंदा चालतो, मटक्याचा धंदा चालतो, गुटख्याचा धंदा चालतो. असं आहे का की पोलिसांना धंदे माहित नाहीत? तुम्हाला वाटतंय पोलिसांना धंदे माहित नाहीत? इकडचे पत्रकार काहीच बोलणार बोलणारच नाही तुम्ही, मला माहित आहे तुम्ही काहीच बोलणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का की पोलिसांना एकही दारूचा, मटक्याचा आणि गुटख्याचा धंदा माहित नाही, पण तरीही पोलीस त्याच्यावर चकार शब्द बोलणार नाही? कारण त्यांची अडचण अशी आहे की माणूस मुख्यमंत्र्याचा आहे. पण पोलिसांना तरी कुठे कळायला लागले की पोलीस खातं ज्या फडणवीसांच्या हातात आहे, त्या फडणवीसांचे आमदार तुम्ही ज्या आमदाराचे काम करत आहात त्याच आमदाराच्या दुसऱ्या एका सहकार्यावर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडायला लागल्या. धाक किती आहे बघा पोलिसांचा. पोलिसांची नैतिकता टिकून असेल आणि पोलिसांचा धाक असेल तर लोक जरा जरबीने वागतील. पण मुळात धाकच शिल्लक राहिला नाही आणि कायदा आणि सुव्यवस्थेला चूड लागला तर काय फरक होऊ शकतो, काय परिणाम होऊ शकतो, ते परिणाम आपण बघतोय की पोलीस स्टेशन मध्ये खुद्द आमदारच गोळ्या झाडतो आणि त्यावर काही कोणी बोलत नाही. राजे हो, मातृतीर्थ ते शिवतीर्थचा मुक्त संवाद चालू होता. बुलढाणा जिल्ह्यात आम्ही चालत 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 पुढे सरकलो. आम्ही सुलतानपूर पर्यंत आलो. काहीतरी 2 दिवसापूर्वी आशिष शेलार काहीतरी बोलले. खरं तर आशिष शेलार सारख्या किंवा अजून काही चिल्लर चिल्लर लोकांवर माझी बोलायची अजिबात इच्छा होत नाही. परंतु म्हातारी वेळेचे दुःख नसते, काळ सोकावतो, त्यामुळे यांना जरा ऐकवलं पाहिजे. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची कोकणात सभा झाली आणि उद्धव साहेबांनी कोकणातल्या सभेमध्ये बिल्किस बानोचा मुद्दा घेतला. त्यावर शेलार म्हणाले की काय तुम्ही काय बिल्किस बानोचे वकीलपत्र घेतले आहे का? मी तुम्हाला किस्सा सांगते. बुलढाण्यातनं सुलतानपूरला आम्ही पुढे निघालो. सुलतानपूर पर्यंत आलो आणि उर्दू शाळा सुटली होती. खूप साऱ्या छोट्या छोट्या मुली होत्या, 5 वर्षाची, 7 वर्षाची, 8 वर्षाची, छोट्या 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 पोरी, नकाब घातलेल्या पोरी होत्या. शाळा सुटली आणि पोरी आपल्या घरी चालले आहेत. आम्ही 2-2.5 हजार लोकांची आमची संख्या. आम्ही पायदळ चालत 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 येतोय. मला अचानक त्या मुलींचा घोळका दिसला. सगळ्यात पुढे एक 5 वर्षाची छोटी पोरगी, गोरी गुटगुटी, फार देखणं लेकरू होतं. मी 6 दिवस झालं घर सोडून आले. माझी लेक 6 वर्षाची आहे, खूप छोटी आहे. मला एकदम माझ्या लेकीची आठवण आली. असं वाटलं की पळत जावं आणि त्या लेकराला मिठी मारावी, त्या लेकराला जवळ घ्यावं, त्या लेकराचा एक पापा घ्यावा. मी पळत जाऊन त्या लेकराला धरायचा प्रयत्न केला. ते लेकरूच काय, इतर पोरी सुद्धा जणू काही अशा चिमण्यांचा थवा उडावा तशा भरकन पळायला लागल्या. मला समजेना की त्या का पळतायत, का अशा का पळतायत त्या सगळ्या पोरी. तरी सुद्धा मी एका पोरीला पकडलं आणि म्हटलं, अरे बेटा भाग क्यों नहीं हो, भाग क्यों नहीं हो तुम? ती रडत रडत सांगते, आप हमें उठा के ले जाओगे. मैं क्यों उठा के ले जाओगी? आप हमें मारोगे.
आप हमें पीटोगे, ऐसा क्यों लग रहा है आपको? कि माझ्या गळ्यातली भगवी शाल बघून घाबरलेली, भेदरलेली, आप हमें मारोगे, आप हमें पीटोगे, आप हमें उठा के ले जाओगे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी रडलेली झाले की अरे माझ्यातलं मातृत्व जागे झालं, माझ्या लेकीसारखे लेकरू दिसला म्हणून त्या लेकराला मिठी मारावीशी वाटली आणि ते लेकरू इतकं घाबरून इतकं रडलेलं होऊन सांगते. इतक्यात शिवसेनेचे एक पदाधिकारी आले, कानात आले आणि ते म्हणाले, ताई भाजपच्या 2-4 पोरांनी काल परवा ते गेले आणि मशिदीवर जाऊन भगवा झेंडा लावला. तेव्हापासून इथे खूप टेन्स आहे, वातावरण तणावाचं आहे. दादा हो, नीट समजून घ्या. हा जो भगवा बांधलाय ना हातात, हा भगवा हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या निशाणाचा भगवा आहे. हा भगवा तथागताच्या चिवराचा रंग भगवा आहे. हा भगवा या महाराष्ट्राच्या शौर्याचं आणि अस्मितेचं प्रतीक भगवा आहे. या भगव्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. या भगव्याबद्दल लोकांना सुरक्षितता आणि विश्वास वाटला पाहिजे. परंतु भाजपाच्या काही लोकांनी धर्म नावाची गोष्ट राजकारणासाठी इतक्या गलिच्छ पद्धतीने वापरायला सुरुवात केली, इतक्या घाणेरड्या आणि हितकस पद्धतीने धर्माचं कांड राजकारणात आणलं की या भगव्याबद्दल आपुलकी आणि विश्वास वाटण्याच्या ऐवजी भाजपाच्या या विक्षिप्तपणामुळे लोकांना दहशत वाटायला लागली. हे जास्त वाईट आहे. हे मूलक चित्र आहे. आणि म्हणून मला त्या दिवशी प्रामाणिकपणे असं वाटलं की शिवसेनेचा जो माणूस त्याच्या गळ्यात भगवा स्कार्फ आहे, शिवसेनेचा जो माणूस ज्याच्या हातात हे भगवा शिवबंधन बांधलेलं आहे, त्या प्रत्येकाला बघून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीला एक विश्वास वाटला पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, सुरक्षितता वाटली पाहिजे की याच्या हातात शिवबंधन बांधलेलं आहे म्हणजे हा शिवबाचा माऊला आहे आणि हा मला सुरक्षित ठेवू शकतो, हा मला सुरक्षित ठेवू शकतो. कारण ही जी नारायण राणेची पिल्ली पिल्ली पोरं आहेत किंवा ही आशिष शेलारांसारखी माणसं आहेत, तो शेलार सांगतोय की काय बिल्किस बानोचं वकीलपत्र उद्धव साहेबांनी घेतलंय का? शेलार, उद्धव साहेबांनी फक्त बिल्किस बानोचंच नाही, महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक पीडित, वंचित, उपेक्षित, अवहेलना झालेल्या, प्रत्येक असुरक्षित वाटणाऱ्या आणि प्रत्येक मदत मागणाऱ्या त्या प्रत्येक माय माऊलीचं वकीलपत्र उद्धव साहेबांनी आणि उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांनी घेतलेलं आणि आम्ही त्यांच्यासाठी लढणार आहोत. कारण आम्ही जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करतो. धर्म हा आस्थेचा विषय आहे, धर्म हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. प्रभू श्रीरामाबद्दल आस्था असणं वेगळं, प्रभू श्रीरामाबद्दल आदर असणं वेगळं, पण प्रभू श्रीरामाचा उपयोग राजकारणासाठी करणारी माणसं मुळात क्रमांक 1 ची बदमाश आणि अपयशी माणसं आहेत. यांना रामच कळलेला नाहीये. मोदीजींना जर राम कळलं असतं ना मोदींना राम कळलाय, ना देवेंद्र फडणवीसांना राम कळलाय, ना एकनाथ शिंदेंना राम कळलाय. राम आणि प्रभू श्रीराम एक वचनी, एक पत्नी, एक वाणी होते. मला जास्त कोणी बोलायला लावू नये. मुंबईचा एकनाथ शिंदे गटाचा खासदार राहुल शेवाळे जेव्हा रिंकी बत्सलावर अत्याचार करतो आणि त्या रिंकी बत्सलाची कुठेही पोलीस कंप्लेंट लिहून घेतली जाणार नाही याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला रामावर बोलण्याचा अधिकार नसतो आणि रामाचं नाव घेण्याचाही अधिकार नसतो. सोलापूर मधला भाजपचा पदाधिकारी श्रीकांत देशमुख जेव्हा निर्मला यादव नावाच्या माय माऊलीला प्रताडित करतो, तेव्हा त्याला रामाचे नाव घेण्याचा अधिकार नसतो. किंवा भाजपचा प्रवक्ता राम कदम भर सभेमध्ये जेव्हा सांगतो की तुम्हाला कोणती पोरगी पसंत पडते ती सांगा, तुम्ही नुसता इशारा करा, मी ती पोरगी उचलून आणून देतो, ही माणसं रामाचे अनुयायी असू शकत नाही. यांना रामच कळलेला नाही. प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी कसे असतात? काळाराम मंदिरामध्ये आरती झाली, काळाराम मंदिरामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब गेले आणि उद्धव साहेबांच्या सोबत अगदी बरोबरीनं त्यांच्या साथीनं आदरणीय वहिनी तिथे होत्या.
पूजा असते ना. हिंदू धर्म सांगताय, भाजपला कळतो हिंदू धर्म, भाजपला हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळतं. अरे भाजपाला जर हिंदू धर्म कळला असता आणि हिंदू धर्माची तिथी कळली असती, हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळलं असतं, तर बेसिक गोष्ट आहे. संक्रांत पौष महिन्यात आपण पोरगी बघायला तरी जातो का? पौष महिन्यात आपण सोयरीक तरी करतो का? पौष महिन्यात आपण कुठलंही बंधन कार्य करत नाही. भाजपाने मूर्ती प्रतिष्ठापनेची तारीख त्यांना रामनवमी करता आली असती, पण रामनवमीच्या ऐवजी प्रतिष्ठापनेची तारीख कुठली ठरवली? पौष महिन्यातली. काय? कारण त्यांना धर्माबद्दल काहीच घेणं देणं नाहीये, ना त्यांना प्रभू श्रीरामाबद्दल घेणं देणं आहे, ना त्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीबद्दल घेणं देणं आहे. मुळात रामनवमीची तारीख इलेक्शन होऊन येते आणि त्यांना राम मंदिराचा विषय इलेक्शन मध्ये इनकॅश करायचा आहे. म्हणून प्रचाराच्या आधी, रामनवमीच्या आधी, इलेक्शनच्या आधी त्यांनी प्रतिष्ठापनेचा घाट घातला. राजे हो, हिंदू धर्मानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मंदिर पूर्ण असेल तर मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते. अर्धवट मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली जात नाही, पण केली. बरं, त्यातही पूजा करायची आहे. अरे पूजा सपत्नीक करावी, पूजा सपत्नीक करावी. आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब काल मंदिरात पूजा करायला गेले तर आदरणीय वहिनीनं सोबत घेऊन गेले, सपत्नीक पूजा केली. ते एकटे तुरु धावतात. आमच्या जशोदा काकी मागेच एकटे तुरु पळताय. काय राम कळला त्यांना? एक वचनी एक पत्नीवर मी खूप बोलू शकते. मी मगाशी म्हटलं ना की हेमंत पाटलाचा एक कुठला तरी व्हिडिओ माझ्याकडे आला. अशा हेमंत पाटलांसारख्या माणसाला अजिबात एक पत्नी रामाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. एक वचनी आहेत का हे लोक? यांना एक वचनी एक शब्द कळतो. ज्या नरेंद्र मोदींनी अजित दादांवर 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, साध्या सुध्या माणसाने नाही केला, हे नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान मोदींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित दादांवर केला. शब्द तरी पाळायचं होतं. 72 तास उलटले नव्हते. 72 तासाच्या आत त्याच अजितदादांना सत्तेत घेऊन पावन झाले. काय शब्द पाळतात देवेंद्र फडणवीस? फडणवीसांची क्लिप आपण सगळ्यांनी बघितली. फडणवीस छाती ठोकपणे, मला वाटतं माझ्या कट्ट्यावर का कुठेतरी बोलत होते आणि सांगत होते, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, अपार धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कधीही नाही. पहाटे एकदा, दुपारी एकदा, दोनदा लव्ह मॅरेज केलं त्याच राष्ट्रवादी सोबत. काय शब्द पाळला त्यांनी? काय एकवचनी एकपत्नीत्व कळलं त्यांना? काय रामाचा आदर्श कळला? प्रभू श्रीरामाचा आदर्श भाजपाच्या कुठल्याच माणसाच्या लक्षात येत नाही. कारण महिलांचा आदर करावा हेच मुळात यांच्या गावी नाही. ना मणिपूर मधल्या बायकांना हे न्याय देऊ शकतात, ना कुस्तीपटू महिलांना यांनी न्याय दिला, न महाराष्ट्रातल्या कित्येक प्रताडित बायकांना न्याय दिला. आणि त्यांच्या सोबत गेलेले आता शिंदे गटाचे लोक तुमचे पालक, हमारे सरदार भाई क्या कहने सरदार भाई के? सरदार भाई की बात तो बहुत ही अलग, सरदार भाई की झलक और सबसे अलग. काय करताय? संसद रत्न असणाऱ्या सुप्रिया सुळेंबद्दल गलिच्छ भाषा वापरतात. तिकडं काहीतरी गौतमी पाटीलचा कार्यक्रम लावायला आपल्याला काही हरकत नाही हो, तसं नाद आहे तसं तुम्ही करू नका. पण त्या कार्यक्रमात राडा झाल्यावर पुन्हा लोकांना सांगता, काय रे तुमच्या आई बाबाचा पिक्चर तुम्ही असाच बघताय का? काय लोकप्रतिनिधी म्हणतात, काय लोकप्रतिनिधी आहे? ह्या माणसांना बायकांबद्दल आदर करणं कळत नाही. मुक्त समाज यात्रेचा पहिला हेतू आणि पहिला उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सुरक्षितता आणि स्वाभिमान आणि सन्मान त्यांचा कायम राखणं हा आमचा मुक्त समाज यात्रेचा प्रधान हेतू आहे. की इथल्या महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, इथल्या महिलांचे प्रश्न अजेंड्यावर आले पाहिजे,
इथल्या महिलांमध्ये ज्या आशा वर्कर आहेत, ज्या आरोग्य सेविका आहेत, ज्या पोलीस सेवेमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, एसटी कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत, या प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि या प्रत्येक महिलेचा सन्मान राखता आला पाहिजे, यासाठी काम करणं ही आमची जबाबदारी आहे. याच हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून एक खासदार आला, मगाशी नाव घेतलेलं हेमंत पाटील. हेमंत पाटलांनी कोविडच्या काळामध्ये तर जाऊ दे, त्याचं काही काम होतं नव्हतं सोडून द्या. जे लोक तोंड उचलून बोलतात की उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात काय काम केलं, कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून जे काम झालं ते भारतात कुणाकडूनही झालं नाही. भारतातल्या नावाजलेला सगळ्यात उत्तम काम करणारा सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव पुढे आहे. सर्वोत्तम मुख्यमंत्री. कोविडच्या काळात ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, अगदी त्याच वेळेला जेव्हा इकडे गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली होती, त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र एकाही प्रेताची विटंबना होत नव्हती, एकाही प्रेताबद्दल कसलीही अवहेलना होत नव्हती. आणि विशेष आहे, आता या घडीला महाराष्ट्रात कोविड नसताना एका दिवसात एका रात्रीत सरकारी दवाखान्यात जेवढे मृत्यू झाले तेवढे मृत्यू कोविड मध्ये पण कधी झाले नाही. नांदेडमध्ये असंख्य मृत्यू झाले, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाले, मुंबईला कळव्यामध्ये मृत्यू झाले. कोविड नंतर एका रात्रीत एवढे मृत्यू झाले. आणि या सगळ्या मृत्यूवर खासदार हेमंत पाटलांना जाब विचारायचा, त्याआधीच हेमंत पाटील डॉक्टरला बोलतात आणि डॉक्टरला आपल्या खासदारकीचा रुबाब दाखवत सांगतात की तू टॉयलेट साफ केला पाहिजे. आणि त्या खासदार हेमंत पाटलांना मॅनेज राजकारण करत काही बदमाश मदत करायला बघतात. असे बदमाश असतील इथले नाग ओळखले जातील आणि ठेचून काढले जातील. हेमंत पाटलांचं राजकारण एकूण बघितलं तर आदिवासी समाजातला डॉक्टर आहे म्हणून आदिवासी डॉक्टरला शौचालय साफ करायला सांगतात. इथं जेवढा म्हणून आदिवासी समुदाय आहे, मी टारफे साहेबांच्या कार्यक्रमातही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगते, हिंगोली आणि हिंगोली परिसरातला जेवढा म्हणून आदिवासी समुदाय आहे, निवडणुकीला जाताना त्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं लागेल की जर एका आदिवासी डॉक्टरला शौच साफ करायला जाणीवपूर्वक हेमंत पाटलांसारखा मुजोर आणि माजोरदार खासदार सांगत असेल तर त्याला त्याची लायकी 2024 ला दाखवावी लागेल. राजे हो, ही मुक्त संवाद यात्रा काही संभ्रम आणि काही भ्रम जे अवतीभोवती पसरवले जातात त्यावर भाष्य करण्यासाठी आहे. आपल्या भोवती एक असे भ्रम पसरवले गेले, एक असं चित्र निर्माण केलं गेलं. काय चित्र होतं की जेवढे म्हणून भ्रष्टाचारी लोक आहेत, भाजपमध्ये काही भ्रष्टाचारीच नाहीयेत, सगळीकडे बाकीकडेच आहे, पण ज्या ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तो प्रत्येक जण नंतर भाजपने आपल्याकडे घेतला आणि पवित्र करून घेतला. मग त्या भावना गवळी असतील, ते यशवंत जाधव असतील, ते प्रताप सरनाईक असतील, ते हसन मुश्रीफ असतील किंवा ते प्रफुल्ल पटेल असतील किंवा ते अजित पवार असतील, ज्यांच्यावर आरोप केले भाजपने त्या प्रत्येकाला आपल्या सोबत घेतलं, त्या प्रत्येकाला आणि त्यांच्यातला व्हिडिओ स्पेशालिस्ट HD व्हिडिओ, जसा आता मी हेमंत पाटलाचा व्हिडिओ सांगितला तसाच त्याच्यापेक्षा पण HD व्हिडिओ, हिसाब तो देना पडेगा दिलीप कमैया. हा ज्याच्या त्याच्यावरती आरोप करायला निघाला, ज्याच्या त्याच्यावर आरोप करायला निघाला, प्रत्येकाची कुंडलीच वाचायला लागला, जणू काय हा ईडीचा पूर्ण वेळ कर्मचारीच आहे. लगे हातोडा घेऊनच जायचा घरी, हातोडा घेऊन जाणार आणि सांगणार हिसाब तो देना पडेगा, ये करना पडेगा, वो करना पडेगा. कुठे कुठे गेला हा? भावना गवळीच्या मतदारसंघात गेला, हा कोल्हापूरला हसन मुश्रीफच्या मतदारसंघात गेला, हा यशवंत जाधवच्या घरी गेला मुंबईमध्ये, हा प्रत्येक ठिकाणी गेला आणि त्या प्रत्येकाला सोबत घेतलं. आता जाहिरात चालू झाली त्यांची, मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. कैसी गॅरंटी मोदी की? मोदी की कैसी गारंटी? तो 70,000 करोड़ के घोटाले का जिस पर हम आरोप करते हैं, अगर वो हमारे
गारंटी हम उसे सेफ रखते हैं। अगर भावना गौरी पर हम करप्शन के आरोप करते हैं, भावना गौरी को हम माफिया गुंड बोलते हैं, लेकिन अगर वो मोदी को राखी बांधती है तो उसको सेफ रखना मोदी की गारंटी है। कसली गॅरंटी आहे मोदीची? काय गॅरंटी है मोदी जी? मध्य प्रदेश के इलेक्शन में सर्वे कितने भी बोले कि मध्य प्रदेश में आएगी तो सरकार कांग्रेस की, मध्य प्रदेश में बीजेपी की सरकार नहीं बन सकती, लेकिन फिर भी सारे के सारे ईवीएम हैक करके फिर एक बार बीजेपी की सत्ता लाएंगे। गारंटी मोदी की। ज्याच्यावर ईडी लावता येत नाही, ज्याच्यावर सीबीआय लावता येत नाही, ज्याच्यावर इलेक्शन कमिशन लावता येत नाही, अशा कुठल्याही शिवसैनिकावर 323, 324, 354, 376, 307 अशी सगळी कलम लावून सगळ्या शिवसैनिकांना जायबंदी करण्याची गॅरंटी मोदी की, गॅरंटी भाजपा की। कारण जो कोणी शिवसेनेसोबत काम करतो त्याच्यावर खोट्या केसेस टाका, प्रधानमंत्री टाका, संजय देशमुख फार बोलतात का लगेच केस टाका, सुषमा अंधारे बोलतात का केस टाका। पोलिसांना वाटतंय केस टाकल्यावर आपण घाबरू, त्यांना वाटतंय केस टाकले की आता काही कोणी बोलणार नाही, त्यांच्या पण काही लक्षात येत नाही। आज जरी ते बागरचं किंवा हेमंत पाटलांचं ऐकून काही करत असले तरी दादा जरा बाजूला सरक की, दिसली की त्यांना मी पण दिसू दे दादा, 4 महिन्यानंतर आम्हीच आहोत, फुल कॉन्फिडन्स ना। आणि ही मोदीची गॅरंटी नाही, ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅरंटी। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल ही गॅरंटी असेल, आणि तेवढीच गॅरंटी ही पण असेल की हिंगोलीची लोकसभेची जागा शिवसेना लढेल, शिवसेना राजे हो। यांनी ज्या पद्धतीने मोदीची गॅरंटीच्या नावाखाली आपल्याला फसवणूक करायचं ठरवलं, आता एकनाथ शिंदे, मी म्हणलं ना ढवळ्या शेजारी पवला बांधला, मान नाही पण गुण लागला। एकनाथ शिंदेना गुण लागला तिकडे जाऊन जाऊन, काय गुण लागलाय ते सांगता, आनंदाचा शिधा देतो। काय दिलंय आनंदाच्या शिधामध्ये? 1 किलो पावते, अर्धा किलो चण्याची डाळ आणि 1 किलो साखर, आणि बाया खुश, बाया खुश। 1 किलो पाम तेल मध्ये 1 किलो पाम तेल भागतंय आमचं, किती होतात त्याचे? महिन्याकाठी 100 रुपये देतोय। किती वेळा? जयंतीला एकदा दिले, दिवाळीला एकदा दिले, रमजानला एकदा दिले, त्यातही जवळपास 30-40% लोकांना मिळालंच नाही, 60% लोकांना मिळालं असेल, ते पण बीपीएलचं कार्ड असणार, 60% लोकांना मिळालं, बाकीच्यांना मिळालंच नाही। तुम्ही विचार करा, जर तुम्हाला जयंती, रमजान, ईद आणि दिवाळीला 1 किलो साखर, 1 किलो पाम तेल मिळालं, त्याला द्यायच्या आधी काय तुम्ही जयंती केलीच नाही का? त्याला द्यायच्या आधी तुम्ही रमजान, ईद केलंच नाही का? त्याला द्यायच्या आधी तुम्ही काही दिवाळी केलीच नाही का? आपल्याला वेड्यात काढायचा कार्यक्रम होतो, वेड्यात काढायचा। मुळात हे सगळं चालू असताना आपले जे नेहमीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडून आपलं लक्ष हटवलं जातं। आम्हा पेन्शनर्सचं आंदोलन चालू आहे, पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून सगळे पेन्शनर आंदोलन करत आहेत। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पेन्शनर आंदोलनांची स्वतः भेट घेतली आणि आंदोलकांना विश्वास दिला की आम्ही तुमच्या सोबत आहोत। त्या आंदोलकांवरती एकनाथ शिंदे चकार शब्द बोलत नाही। आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांचे 3-3, 4-4 महिन्याचे पगार द्यायचे राहिले, त्यावर काहीच बोलत नाही। ड्रायव्हर लोक ज्यांच्याबद्दल अत्यंत जाचक कायदा काढला, त्या ड्रायव्हर लोकांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या सुविधाबद्दल त्यावरती ते चकार शब्दाने बोलत नाही। आता तर पोलीस भरती पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येईल असं सांगतात। आपण भांडतोय सगळे आरक्षणासाठी, आपण सगळे आरक्षणासाठी भांडतोय। मग कुणी म्हणतंय मराठ्यांना आरक्षण पाहिजे, कुणी म्हणतंय ओबीसींना आरक्षण पाहिजे, कुणी म्हणतंय धनगरांना आरक्षण पाहिजे, कुणी म्हणतंय मुस्लिमांना आरक्षण पाहिजे। आरक्षणाचे लढे तीव्र होत आहे,
राजे हो, तुम्ही विचार केला का की आरक्षणाचे जेवढे लढे तीव्र होत आहे, मुळात तुमचं आरक्षण तुम्ही युटिलाइज कुठे करणार आहात आणि अप्लाय कुठे करणार आहात? जर एक 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 सेक्टर खाजगीकरणाच्या नावाखाली कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जात आहे, तर आरक्षण युटिलाइज कुठे होईल? एकही सेक्टर शिल्लक नाही. बघा, एसटी खाजगीत गेली, टेलिफोन खाजगीत गेलं, रेल्वे खाजगीत गेली, विमान खाजगीत गेलं, बँक खाजगीत गेली, आता आरोग्य सेवा खाजगीत जाते, शाळा ठेकेदारांना विकल्या जात आहे. एक ना एक सेवाचं खाजगीकरण होत आहे. विशेष जेव्हा तुमचं आरक्षणाचं आंदोलन चालू होतं, त्याच वेळेला त्यांनी इकडे कायदा पारित केला आणि त्या कायद्यात सांगितलं की खाजगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण असणार नाही, कुठल्याही प्रकारचं आरक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याचा कसलाही त्यांना बंधन असणार नाही. मग काय उपयोग आहे आरक्षण आंदोलनाचा? आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहोत का? नक्की आहोत. मराठा आरक्षणाला पाठिंबा शिवसेनेनं तो कायमच दिलेला आहे. शिवसेनेच्या नाशिकच्या अधिवेशनात शिवसेनेने ठराव पारित केला की मराठा आरक्षणाच्या सोबत शिवसेना आहे आणि ते आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी सुद्धा शिवसेनेची प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे कुठल्याही वर्गाचा एकमेकांच्या अधिकारावर अतिक्रमण न होता, एकमेकांच्या अधिकारात अतिरिक्त हस्तक्षेप न होता, ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला मिळाला पाहिजे हे खरं आहे. परंतु या सगळ्या गदारोळामध्ये महत्वाचा मुद्दा विसरला जातोय. काय? आरक्षण देतो असं कोण सांगतंय? एकनाथ शिंदे. शिंदे साहेब शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतात की मी मराठा आरक्षण द्यायला बांधी लागते. आणि ते ज्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत, त्या मंत्रिमंडळातले मंत्री महोदय भुजबळ साहेब सांगतात मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भुजबळ साहेब असं सांगतात की मला शिंदेचा निर्णय मान्य नाही. शिंदे असं म्हणतात की भुजबळ जे बोलतात त्याच्याशी आमचा संबंध नाही. पण दोघं जण मात्र एकाच सत्तेत असतात, म्हणजे हे आपल्याला वेड्यात काढतात. सगळे एकच आहेत. अजितदादा, शिंदे साहेब, फडणवीस साहेब सगळे एकच. कारण शिंदे साहेब रोज उठून ज्या दिल्लीच्या वाऱ्या करत आहे, ज्या मोदी आणि शहाचे उंबरे झिजवत आहे, त्याच मोदी शहाचे प्रतिनिधी असणारे देवेंद्र फडणवीस इकडे सांगत आहे की आमचा डीएनए ओबीसीचा आहे, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जर शिंदेंना खरंच वाटते की आपण मराठा आरक्षण देऊ शकणार आहोत किंवा देणारच आहोत, आणि जर एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे, तर माझं चॅलेंज आहे एकनाथ शिंदेला. 1952 ला ओबीसीच्या रिझर्वेशन साठी आणि ओबीसीच्या आयोगासाठी तत्कालीन नेते, तत्कालीन कायदा मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 साठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. जर एकनाथ शिंदेची खरंच नियत असेल मराठ्यांना आरक्षण द्यायचे आणि एकनाथ शिंदेचा आणि भुजबळ साहेबांचा अजिबात संबंध नसेल, जर एकनाथ शिंदेचा आणि भाजप जे सांगते फडणवीसांच्या तोंडून त्या वक्तव्याचा अजिबात संबंध नसेल, तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली पाहिजे आणि रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे. तर आम्ही म्हणू की एकनाथ शिंदे खरंच मराठ्यांच्या बाजूचे आहे. लोकांना कशाला वेड्यात करताय? हा लोकांना वेड्यात काढायचा कार्यक्रम आहे. कारण जे मुंबईला आता घडलं ती फक्त अधिसूचना होती, तो कायदा नव्हता. मराठा आरक्षणाची अध्यादेश नव्हता, ती फक्त अधिसूचना होती. ही अधिसूचना त्यावरती 16 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवले जातील आणि त्या आक्षेपानंतर त्या आक्षेपांची चर्चा होईल. 16 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप, मग आक्षेपांचं निरसन करायला 1 महिना, म्हणजे साधारणतः 15 ते 20 मार्च, आणि त्यानंतर आचारसंहिता, त्यानंतर इलेक्शन, आणि त्यानंतर
त्यानंतर शिंदे फुर कार्यक्रम असेल. त्यानंतर हा जो वेड्यात करायचा कार्यक्रम चालू आहे, हा वेड्यात करायचा कार्यक्रम नीट समजून घेतला पाहिजे. का? कारण कालपर्यंत गावगाड्यातले सगळे लोक एकत्र नांदत होते, गुण्या गोविंदाने नांदत होते. भाजपला हे पक्क माहितीये भाजप असं का करते, भाजपची अडचण काय आहे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोक भाजपला प्रश्न विचारतील, लोक भाजपला विचारतील की अरे 2012ला तर तुम्ही कृषी दिंडी काढली होती पाशा पटेल सोबत कृषी दिंडी काढताना लुटू चालत त्या दिंडीमध्ये देवेंद्रजींनी विचारलं होतं की आम्हाला कापसाला 12,000 रुपये भाव पाहिजे. 12 लाख कापसाला 12,000 रुपये भाव पाहिजे म्हणणारे देवेंद्र फडणवीस सत्ता आल्यानंतर काय करतायत बघा. कापसाचा 11 ते 13,000 दरम्यानचा भाव फक्त आणि फक्त उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला. कोणाच्या सकाळात झाला तेवढा. आता जो कापसाचा भाव आहे तो काय झाला, आता जो सोयाबीनचा भाव आहे तो काय आहे, आता जी डीएपी खताची पिशवी आहे 1500 ते 1700 रुपयाच्या घरात डीएपी खताची पिशवी गेली. या सगळ्या प्रश्नांवर शेतकरी प्रश्न विचारतील, महिला सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारतील, बेरोजगार नोकर भरतीचा प्रश्न विचारतील. तलाठी भरती झालेले खूप लेकर असतील इथं, खूप लेकरांनी तलाठीची परीक्षा दिली असेल. काय निकाल लागले तलाठी भरतीचे? 200 मार्काचा पेपर आणि मार्क पडले 216, 220, 210, 215. 200 पैकी 216, 215, 220 मार्क तलाठी भरतीसाठी ती परीक्षा रद्द होण्याच्या ऐवजी त्याची मेरिट लिस्ट काढली गेली आणि त्याची मेरिट लिस्ट काढून तलाठी भरती. केवढा आर्थिक गैरव्यवहार आहे. या आर्थिक गैरव्यवहारावर लोक प्रश्न विचारतील. मग काय करायचं? लोक प्रश्न विचारतील की अहो शिक्षक भरतीचं काय झालं, टीईटी घोटाळ्याचं काय झालं, कोण बोलणार. लोक आरोग्य खात्यावर प्रश्न विचारतील, लोक एमडी ड्रग्जवर प्रश्न विचारतील. ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणाचा प्रश्न मी फार जोरदारपणे हाताळला. इथे नांदेड पर्यंत हिंगोली पर्यंत ड्रग्जचं लोन आलंय सगळे. या सगळ्यांवरती लोक प्रश्न विचारतील तेव्हा भाजपकडे द्यायला उत्तर नाहीये. मग काय करावं? या कुठल्याच प्रश्नावर भाजपकडे द्यायला उत्तर नाही. त्यामुळे मग भाजपने ठरवून घेतलं की आपण 2 प्रश्न 2 कार्ड त्यांच्या तोंडावर भिरकावून मारूया. एक आरक्षणाचा वाद घरा आपापसात भांडलं. कालपर्यंत मराठा जाळी माळी पोळी केली तांबडी आकार वागड सुतार बहार कुमार खिसाडी भराडी गोगली पारधी कैकाडी सगळे जे लोक गावगाड्यात गुण्या गोविंदाने नांदत होते ते लोक आता एकमेकांकडे संशयाने बघायला लागले. कालपर्यंत भाजपाने प्रयत्न केला होता हिंदू मुस्लिम दंगल व्हावी म्हणून. कित्येक ठिकाणी सरकार प्रायोजित दंगल घडेल अशी परिस्थिती घडवून आणली गेली. जाणीवपूर्वक नितेश राणेंसारखी पोरं ठरवून उत्तेजक आणि धडकाऊ विधानं करायला लागली. दंगल घडवावी यासाठी ठरवून लवचे हातचा मुद्दा पुढे आणला. पण विचार करा, या मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम आणि सामंजस्याची भूमिका घेतली. एकाही मुस्लिम भावंडाने यावर रिॲक्शन दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की माळशिरस असेल, मीरा भाईंदर असेल, संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, अकोला असेल, कुसेसावली असेल, यातल्या कुठल्याही ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल उसळू शकली नाही. क्रेडिट गोज टू ऑल मुस्लिम. मुस्लिम भावंडांनी ती दंगल होऊ दिली नाही. पण भाजपच्या जेव्हा लक्षात आलं की अरे हिंदू मुस्लिम तर दंगल होतच नाही, मग काय करायचं? थोडं आणि राज्यकला तर करावंच लागेल. हिंदू मुस्लिम दंगल होत नाही म्हणून त्यांनी मराठा ओबीसी वाद सुरू केला. आता ते मराठा ओबीसी वाद घालत आहेत. जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आणि ओबीसीच्या विरोधात मराठी. कारण मराठी जितके एकवटतील त्याची तीव्र प्रतिक्रिया म्हणून ओबीसी एका छताखाली येतील आणि ओबीसी एका छताखाली आले की भाजपा सांगायला तयार ओबीसी आमच्या डीएनए आहे. राजकारण किती घाणेरड्या आणि गलिच्छ पातळीला गेले. ज्या लोकांना या महागाईवरती बोलताच येत नाही, ज्या लोकांना बेरोजगारीवर बोलता येत नाही, ज्या लोकांना भरती प्रक्रियेवर बोलता येत नाही,
ज्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलता येत नाही ते लोक आता आरक्षण आणि राम मंदिर असे विषय आणून आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजू, मुक्त संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रश्न तुमच्यासोबत चर्चा करू इच्छितो. आम्ही या सगळ्या प्रश्नांवर तुमच्यासोबत चर्चा करू इच्छितो आणि सांगू इच्छितो तुम्हाला की ईडी आणि सीबीआय, तुम्ही ऐकली होती कधी ईडी? 10-5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती. आम्ही सारखं म्हणतोय 10-5 वर्षापूर्वी लय झाला आपल्याला ईडी माहिती होती, काळी माहिती होती, फार पडतं ईडी माहिती, आपल्याला ईडी माहित नव्हती. ईडी माहित कुणी करून दिली? ती भाजपनं माहित करून दिली. पण भाजपने ईडीचा वापर फक्त आणि फक्त विरोधक नामोहरम करण्यासाठी केला. आम्ही का जीव तोडून बोलतोय, आम्ही का जीव तोडून मानतोय? कारण आम्हाला असं वाटतंय, जसं नागेश भाऊंनी आता सांगितलं की आत्ताच इलेक्शन, या इलेक्शन मध्ये जर आपण भाजपला जर मात देऊ शकलो नाही तर विसरून जा, येणाऱ्या काळात इलेक्शन होईल. इतकी हुकुमशाही, इतकी मुजोरशाही चालू आहे की आता या इलेक्शन मध्ये जर पडाव झाला नाही तर कदाचित भाजपा कायदा सुव्यवस्था या सगळ्याच गोष्टींना चूड लावलेली असेल. तुमचं माझं सोडा, आपण सर्वसामान्य लोक आहोत. अरे पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा बोलत होते आणि अजितदादाच्या समोर अजितदादाच्या पदाधिकाऱ्यालाच भाजपचे आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करत होते. दादा नाही बोलू शकले. अजितदादाच्या समोर अजितदादाच्या पदाधिकाऱ्याला भाजपचा आमदार मारतो, भाजपचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो आणि वरून सांगतो हो मी गोळीबार केला. अब्दुल सत्तार शिव्या घालतो आणि वरून सांगतो हो मी असं केलं. माज किती आहे या लोकांना? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे चक्र सगळं थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळात काही पक्के डिसिजन घ्यावे लागतील. मला कल्पना आहे की अजून आमचा इकडचा उमेदवार जाहीर झाला नाही, पण उमेदवार या मंचावर जे लोक बसलेले आहेत त्यापैकी असेल एवढी मला नक्की खात्री आहे. या मंचावरचा कुणीही तो उमेदवार असू शकतो, पण कुठलाही उमेदवार असला तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठरवलंय की महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या 288 ठिकाणी उभे असतील त्या प्रत्येक ठिकाणी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब उभे आहेत असं समजून त्याच्यासाठी काम करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल. आजच्या दिवशी मी आपल्याकडून हा काही नाही, पण ज्यांना कुणाला असं वाटतं की खरंच उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे, खरंच भाजपाने कपट नीती, कूटनीती आणि षडयंत्राचं राजकारण करून उद्धव साहेबांकडून हा राजपाट हिरावून घेतलेला आहे, आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे. ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव साहेबांना त्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं वर्षाच्या, त्याच्या 50 पट अधिक ताकदीनं त्याच वर्षावर पुन्हा एकदा उद्धव साहेबांना स्थानापन्न करण्यासाठी आम्ही शिवसैनिक जीवाचं रान करू. फक्त तुमचा एक आशीर्वाद हवा असेल. आजच्या या मुक्त संवादाच्या जाहीर सभेमध्ये आपण सगळ्यांनी आपली उपस्थिती लावली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. काही लोकांना असं वाटलं असेल की ताई तुम्ही बांगरला तेवढं धुतलाच नाही, तर माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे, हा ताकदवर माणूस असेल तर त्याच्यावर बोलण्यात वेळ वाया घालावा. मला माहिती आहे बांगर असा पण पडणार आहे, तसा पण पडणार आहे. सो पडेल उमेदवारावर मी जास्त वेळ वाया घालवायची अजिबात गरज नाही. हेमंत पाटील असेल किंवा संतोष बांगर असेल, यातल्या एकालाही 2024ला गुलाल लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कुणाच्याही भावना मला दुखवायच्या नाहीत, पण तरीही जर कुणाला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमत झाला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, त्यांच्या खबऱ्यांची खबरे फार असतात. यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. मला जे बोलायचं होतं ते हेच बोलायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं. मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.